महत्वाची बातमी, विजयाचं श्रेय भाजप घेत असल्याने नाराजी असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कसबा विधानसभेत मनसेमुळे लीड मिळाल्याचा दावा आता करण्यात आला। कसब्याचे मनसेचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी भारतीय जनता पक्षावर आता टीका केलेली आहे। महत्वाची बातमी, पुणे लोकसभेत भाजपच्या विजयामुळे मनसे नाराज झाल्याचं आता पाहायला मिळतंय। विजयाचं श्रेय भाजप घेत असल्याने आता नाराज असल्याची माहिती आहे। कसबा विधानसभेत मनसेमुळे लीड मिळाल्याचा दावा केला जातोय, तर कसब्याचे मनसेचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी आता भारतीय जनता पक्षावर टीका केलेली आहे। तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, पुणे लोकसभेत भाजपच्या विजयामुळे आता मनसे नाराज झाली की काय अशी चर्चा सुरू झाली। विजयाचं श्रेय भाजप घेत असल्याने नाराज असल्याची माहिती, तर कसबा विधानसभेत मनसेमुळे लीड मिळाल्याचा दावा आहे। कसब्याचे मनसेचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी भाजपवर टीका केली। स्वतः गणेश भोकरे आपल्या सोबत जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। गणेशजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। तुम्ही भारतीय जनता पक्षावर टीका केलेली आहे, कारण मनसेमुळे लीड मिळाल्याचा दावा देखील केला जातोय। नमस्कार, जय महाराष्ट्र। मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने एक दिलाने राजसाहेबांच्या आदेशाचं पालन केलं। आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून काम केलं। राजसाहेबांनी कसबा मतदारसंघामध्ये सारसबागेपाशी मुरली अण्णांसाठी सभा घेतली। वास्तविक एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं की भारतीय जनता पार्टीने मनसेसाठी दोन शब्द कौतुकाचे बोलावे, पण त्याची उलट आम्हाला असं हे लक्षात येतंय की भारतीय जनता पार्टीचे जे आहेत हेमंत रासने, त्यांनी सगळ्या पेपरला, सगळ्या न्यूज चॅनलला त्यांनी बाईट देताना ते स्वतः म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे निवडणूक प्रभारी आहेत कसबा मतदारसंघाचे हेमंत रासने, ते म्हणतात की ते स्वतः किंग मेकर आहेत। त्यांनी म्हणजे हे सगळं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला। वास्तविक हेमंत रासने स्वतः कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये दंगेकरांच्या समोर 11,000 मतांनी पडले। आज मनसेची ताकद मिळाल्यामुळे कसबा मतदारसंघामध्ये 22,000चं लीड भेटलेलं आहे मुरलीधर मोहोळांना। तर मित्र पक्षांना योग्य वागणूक भारतीय जनता पार्टीकडनं मिळत नाही असं आम्हाला एक या निमित्ताने आम्हाला अनुभव आला। गणेशजी, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।